प्रेस घेतायत. हा डोंबऱ्याचा खेळ आहे, डोंबऱ्याचा. कल्याणला एक डोंबराचा खेळ झाला, आता वरळी डोंबराचा खेळ. ही पाल अशीच उचला आणि प्रत्येक गावागावामध्ये फिरा. हेच आता तुमचं अस्तित्व आहे, हे या ठिकाणी मला आपल्याला नमूद करून सांगावंच वाटतं. आता यांनी जो आयोजन केलेलं आहे नाशिकला, त्याला राष्ट्रपतींनी बोलवलेलं आहे, त्याच्याबद्दल काय म्हणणार तुमच्या राष्ट्रपती? अहो, हे राष्ट्रपतीला तुम्ही निमंत्रण देणारे कोण? काळाराम मंदिर म्हणजे का तुम्हाला स्वतःची प्रायव्हेट प्रॉपर्टी वाटली काय? राष्ट्रपती देशाच्या कधी यायचं ते त्यांचा प्रोग्राम ते करतील. तुम्ही काय काळाराम मंदिरचे ट्रस्टी नाहीये बोलवायला. तुम्ही स्वतःच आयुष्यात पहिल्यांदा त्या काळाराम मंदिरामध्ये जात आहे. तुम्ही काय तिथलचे महंता? तुम्हाला तर ट्रस्ट तुमच्या नावावर आहे. तुम्ही कोण आहात? दुसऱ्याच्या घराच्या म्हणजे तिथं बोलवणं तुम्हाला कोणी दिलाय अधिकार? म्हणून हे जे काय फक्त मीडियामध्ये स्टंटबाजी करण्याचा हा प्रकार आहे. राम मंदिराचं पण आमंत्रण कोणता तरी पक्ष देतोय ना? पक्ष देत नाही. तुमच्या माहितीसह तुम्हाला कदाचित चुकीची माहिती मिळाली असेल. पक्ष देत नाही. की त्या पक्षाच्या त्या अजेंडा असतो निवडणुकीचा, त्याच्यात राम मंदिराचा समावेश. राम मंदिराचा अजेंडा आमचा आहे. राम मंदिर बनायला पाहिजे ही आमची मागणीच होती. राम मंदिराचा विषय हा आमच्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राहणार आहे. परंतु निमंत्रण हे कोणत्याही भाजपच्या जे.पी. नड्डांनी दिलेलं नाहीये, हे मोदीने दिलेलं नाहीये, हे अमित शहाने दिलेलं नाही, तिथच्या महंतांनी दिलेलं. कदाचित आपल्याकडे माहिती चुकीची पोहोचली असेल, त्याला करेक्ट करून घ्या. गावागावामध्ये महाराष्ट्रात तरी तुमच्या सकट सत्तेतले पक्ष निमंत्रण देत आहेत, मग तुम्ही ट्रस्टी आहात का? आम्ही निमंत्रण देत नाही. ऐकून घ्या, समजून घ्या, विषयाची गलत करू नका. राम मंदिराच्या न्यासाच्या लोकांनी जे निमंत्रण सगळीकडे पाठवलंय, त्याच्या अक्षदा किंवा त्यांची जी काय निमंत्रणाची पद्धत आहे, ती पद्धत ही सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचावी. राम मंदिराचं जे निर्माण झालंय त्या निर्माणाला आनंद तुम्ही साजरा करावा, हा त्याच्या मागचा हेतू आहे. आणि त्यासाठी जर ज्यांना रामाबद्दल आस्था आहे, ज्यांना राम भक्तीचं त्याला वाटतं की आपण करावे आणि हे कार्य आपल्या हातून व्हावं, ते प्रत्येक जण ते कोणत्याही पक्षाचे असले तर त्याच्यामध्ये सहभागी आहेत. अनेक लाखो कारसेवक त्यात सहभागी आहेत, म्हणून ते निमंत्रण देत आहेत. त्याला पक्ष पातळीवरचं कोणतंही चिन्ह नाही. त्यांनी निमंत्रण दिलं असं